कथेचं अनुसंधान असं आहे, ज्यावेळेस राजा रावण असणारा आपल्या दूताली सांगू लागलेला आहे, तुम्ही आता जा आणि प्रभू रामचंद्राबरोबर युद्ध करण्यासाठी धाडू लागलेला आहे, अशी कथा ग्रंथकर्ते सांगू लागलेले. मनाने तुम्ही जाना पुढवा रावणा, अन्यथा येईल कंदना राक्षसगण निमतीला. आज जर आता प्रभू रामचंद्र इकडे लंकेकडे आले, त्यांचं सैन्य आलं तर राक्षसांचं खंडन केल्याशिवाय राहणार नाही, राक्षसाची जाती संपल्याशिवाय राहणार नाही, असं सांगू लागलं. ऐसे सांगता दुतासी आई रावण मानसी, शोभनाती आवेशी काय दुतासी बोलता. त्या दूतांना ज्यावेळेस त्या आई रावणाला सर्व वृत्तांत सांगितला, त्यावेळेस आपल्या मोठ्या भावाला मारलंय, आपलं सर्व जात नष्ट केली, ह्याचा राग मनात आला. आणि दूताला सांगितलं, दूता तू आता जा आणि जाऊन राजा रावणाला सांग, तुम्ही स्वस्थ राहा, मी राम आणि लक्ष्मणाला कसं निपटायचंय किंवा त्यांना कसं मारायचंय हे मी बघतो. असं ते आई रावण आणि मही रावण दोघ जण भाऊ त्या दूताला सांगू लागलेले. आजवरे तुम्हा काय झाले सैन्यागे मारविले, पुत्र प्रधान जीवे गेले कुंभकर्णाई वधिलेले. असणारा महिरावण ऐरावण त्या दूताला सांगू लागले की अरे आतापर्यंत तुम्ही काय वाटोळ केलंय, जर शक्य असणारा राजा कुंभकर्ण मारला, पोरं मारले, सगळं सैन्य मारलं, आज सगळ्याचा नायनाट झाल्यावर तुम्ही मला सांगायला आला. अगोदर जर येऊन मला हे वृत्तांत सांगितलं असता तर मी राम आणि लक्ष्मणाला पहिलं मारलं असतं, आपली सगळी जात वाचली असती, मोलवाळ वाचले असते. असं तो असणारा दूताचा ऐकल्याच्या नंतर आई रावण आणि मैरावण दोघंही दुःख करू लागलेले. सकळ कुळा शांती केली मग बोंबेथे पाठविली, मूर्खपणाची सिंग झाली काय बोली बोलावे. हे दूतार किती मूर्ख आहेत रे तुम्ही मूर्ख आहेत. राजा रावणही मूर्खातला मूर्ख आहे. सगळं कुळ संपून टाकलं आणि कुळ संपून टाकल्यावर पुन्हा मला बोंब सांगायला इथं आला. अगोदर जर आला असता तर हे मी रामाला मारलं असतं, लक्ष्मणाला मारलं असतं, सगळे आपले प्रधान पुत्र वाचले असते, पाणी सगळे राक्षस जात वाचली असती. काय वाईट तुम्ही केलंय, असं तो राजा आई रावण आणि मही रावण पुन्हा तळमळ करू लागलेले. दोघे माणूस ते किती सवे वानर दळ संपत्ती, त्यासाठी कोणती किती मारविले. अरे तुला काय सांगायला आलास, दोन मानव आणि जे मानव आमचं राक्षसाचं खाते असे असलेले दोन माणसं, आणि त्या दोन माणसांनी मले सगळी राक्षस जात संपवली आणि आम्ही त्यांना कधीच खाऊन टाकलं असतं. ते राम लक्ष्मण आले इथं येऊन त्यानं चाल करून लंकेवर चाल करून सगळ्या राक्षसाला मारले, आणि त्यांच्या बरोबर कोण आहे, अरे पाले खाईर असलेले माकडन वानरन अस्वल, त्यांचं सैन्य तरी काय. आणि तुम्ही असं असलेली ही लाजीरवाणी गोष्ट येऊन मला सांगायला लागला. असं असणारा तो दूताला आई रावण आणि मही रावण सांगू लागले. आम्हा राक्षसांचे पक्ष देखा उघड माणूस, वानरे कोशंबीर राक्षसानं. हे दूता अरे माणसं तर आपण गटा खातो आणि आपलं ते खाद्य आहे, आणि हे माकडं कोशिंबीर सारखे खाऊ असे असणारे तो आई रावण आणि मही रावण त्या दूतापस्ती सांगू लागलेला आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय.